नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते। उठणी एकादशी कधी आहे जाणून घेऊया तारीख, पूजाविधी आणि शुभ मुहूर्त। मित्रमैत्रिणींनो, हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप महत्व आहे। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते। 12 नोव्हेंबरला कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी आहे। मित्रमैत्रिणींनो, हिंदू धर्मात एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते। ही एकादशी देवोत्थावी, प्रबोधिनी, देव उठणी, देवोत्थान एकादशी या नावानेही ओळखली जाते। असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू झोपेचे 4 महिने पूर्ण केल्यानंतर उठतात। देव उठणीच्या दिवशी माता तुळशीचा विवाहही आयोजित केला जातो। चला जाणून घेऊया याबद्दलची अधिक माहिती। मित्रमैत्रिणींनो, एकादशी तिथी ही 11 नोव्हेंबर 2024 या दिवशी सायंकाळी 6:46 सुरू होत आहे आणि एकादशी तिथीची समाप्ती 12 नोव्हेंबर 2024 या दिवशी सायंकाळी 4:04 होणार आहे। चला पाहूया काय साहित्य लागणार आहे ते। पूजा साहित्य यादी मी आपणास देत आहे। भगवान श्री विष्णूंचे चित्र किंवा मूर्ती किंवा काही प्रतिमा, नंतर फूल, नारळ, सुपारी, फळे, लवंग, धूप, दीप, तूप, पंचामृत, अक्षता, तुळशीची पाने, चंदन आणि मिठाई। मित्रमैत्रिणींनो, हे आहेत साहित्य। कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला कार्तिकी एकादशी म्हणतात। या तिथीला प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणी एकादशी सुद्धा म्हटले जाते। हिंदू धर्मात या एकादशी व्रताला विशेष महत्व आहे। या दिवशी भगवान श्री विष्णू 4 महिन्याच्या निद्रेतून जागे होतात। आषाढी एकादशी पासून सुरू झालेला चातुर्मास या दिवशी संपतो आणि या दिवसापासून सर्व शुभ कार्य पुन्हा सुरू होतात। कार्तिकी एकादशी ही हिंदू धर्मातील एक व्रत म्हणून साजरी केली जाते। या दिवशी कार्तिकी एकादशीला क्षीरसागरात विष्णू भगवान जागे होतात। कार्तिकी एकादशी पासून तुळशी विवाह सुद्धा सुरू होतो। ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी करता येतो। या दिवशी पंढरपूरची यात्रा सुद्धा संपते। कार्तिक एकादशी कशी केली जाते साजरी? मित्रमैत्रिणींनो, ही एकादशी सर्वच व्यक्ती साजरे करत असतात। या दिवशी उपवास धरतात। या उपवासामागे 2 प्रकारचे भेद आहेत। एक समर्थ भागवत, त्यासाठी 2 प्रकारच्या एकादशा मानल्या जातात। भागवत धर्म पाळणारे वारकरी लोक भागवत एकादशी तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशी पाळतात। एखाद्या महिन्यात दशमी, एकादशी, द्वादशी असेल किंवा द्वादशीचे वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुधा स्मार्त आणि भागवत अशा 2 एकादशा स्वतंत्र दिवशी येतात। तर महिन्याच्या प्रत्येक पक्षात अशा 2 एकादशा 2 वेगवेगळ्या दिवशी येतीलच असे नाही, पण जेव्हा एखाद्या पक्षात हे येतात तेव्हा त्या एकादशीचे नियम वेगळे असतात। संपूर्ण वर्षांमध्ये एकूण 24 एकादशी असतात। प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षात 1 आणि अधिक मास असल्यास त्या 2 एकादशा जास्त येतात। कार्तिक एकादशी आषाढी एकादशी मध्ये एकादशीला फार महत्व आहे, कारण या महिन्यात हवामान पावसाळी, पाऊस जास्त पडतो। आषाढी एकादशी शयनी किंवा कार्तिकी एकादशीच प्रबोधिनी असे म्हटले जाते। कार्तिक शुद्ध एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचे भगवान श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे। तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते व त्यामागे मोक्ष सुद्धा प्राप्ती होते। तसेही भारतीय संस्कृतीत तुळशीला खूप महत्व आहे। श्री विष्णूंना तुळस प्रिय असल्याने तिला हरिप्रिय असे म्हटले जाते। तुळशी वाचून केलेली कृष्णाची पूजा ही व्यर्थ ठरते। पद्म पुराणात असे म्हटले जाते की समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचा एक थेंब जमिनीवर पडल्यामुळे तुळशी या वनस्पतीचा जन्म झाला। तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रत केली असतील त्या व्रताची सुद्धा उद्यापन करतात। कार्तिक एकादशीचे काय आहे महत्व जाणून घेऊया। कार्तिक शुद्ध एकादशी ही मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते। चातुर्मास वर्षाचा शेवटचा दिवस मानला जातो। या दिवशी एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात। या दिवशी 4 महिन्यांचा चातुर्मास संपल्यानंतर भगवान श्री विष्णू योगनिद्रेतून जागे होतात। त्यामुळे देव उठणी एकादशी असेही या एकादशीला म्हणतात।
म्हणतात। या दिवशी पंढरीचे विठुराया यांचे स्मरण सुद्धा केले जाते। वारकरी संप्रदायातील लोक कार्तिकी एकादशी हे व्रत साजरे करत असतात। त्यामध्ये सर्वसाधारण शेतकरी वर्ग सुद्धा येतो, म्हणून जे आपल्या नशिबाला येतं त्याला देवाने दिलेला प्रसाद म्हणून ग्रहण करावा। दुःख असेल तर दुःख, सुख असेल तर सुख म्हणून पंढरीच्या विठ्ठलाला साकडं घातलं जातं आणि सुखादुःखात आपला विठ्ठल आपल्या सोबत आहे असे म्हटले जाते। 15 दिवसांतून एक एकादशी येत असते, म्हणून 15 दिवसातून आपल्या इंद्रियांना आराम मिळण्यासाठी हा उपवास ठेवणे गरजेचे असते। म्हणून एकादशीचा उपवास ठेवणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे। 14 दिवसांचा आहारांचा जो रस बनतो त्याची उपवासाने अजून रूपांतर होत असल्याने एकादशीच्या उपवासाला महत्व आहे। गृहस्थाश्रम यांनी केवळ शुक्ल पक्षातील एकादशीचे उपवास करावा। चातुर्मासात मात्र दोन्ही पक्षातील एकादशीचे व्रत असे शास्त्र सांगते। देव उठणी एकादशी व्रताचे काय आहेत नियम जाणून घेऊया या व्हिडिओमधून। मित्रमैत्रिणींनो, या दिवशी निर्जल उपवास केला जातो। या व्रतामध्ये भगवान विष्णू किंवा आपल्या आवडत्या देवतांची पूजा केली जाते। या दिवशी तामसिक अन्न जसे कांदा, लसूण, मांस, मद्य किंवा शिळे अन्न सेवन करू नये। एकादशीचे व्रत केले नाही तरी ब्रह्मचर्य नक्की पाळावे। एकादशीच्या दिवशी चुकूनही भाताचे सेवन करू नये। हे नियम आपण अवश्य पाळावे। प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी कसे करावे पूजन? देव उठणी एकादशीच्या दिवशी कसे करावे पूजन? या दिवशी आपण सकाळी लवकर उठून दैनंदिन कामे आटोपून स्नान करून घ्यावे। देवघरातील देवांची पूजा करावी, दिवा लावावा, भगवान विष्णूंना गंगाजलाने अभिषेक करावा, भगवान विष्णूंना फुले, तुळशीची पाने अर्पण करावी। शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवावा। देव उठणी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाहही केला जातो। या दिवशी भगवान विष्णूंचा शालिग्राम अवतार आणि माता तुळशीचा विवाह केला जातो। या दिवशी माता तुळशी आणि शालिग्राम देवाची विधीपूर्वक पूजा करावी, देवाची आरती करावी, देवाजवळ क्षमा प्रार्थना करावी। एकादशीच्या दिवशी देवाला केवळ सात्विक गोष्टी अर्पण केल्या जातात हे लक्षात ठेवावे। भगवान विष्णूंच्या भोगात तुळशीचा समावेश नक्की करावा। असे मानले जाते की भगवान विष्णू तुळशीशिवाय भोग घेत नाहीत। या दिवशी भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीचीही पूजा करावी। या दिवशी देवाचे जास्तीत जास्त ध्यान करावे, अशा प्रकारे पूजन करावे। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।